सुपर फूड हा शब्द कुठून आला माहितीये का तुम्हाला? सायन्स मधून नाही आला आणि डॉक्टरांनी नाही काढलेला हा शब्द. 1920 मध्ये युनायटेड फ्रूट कंपनी होती, त्यांनी केळ्याची विक्री वाढवण्यासाठी हा शब्द ऍडव्हर्टायझेस मध्ये वापरला आणि ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती, सायन्स नाही. आणि आज 100 वर्ष झाली तरी ती स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरली जाते. जसं चिया सीड्स, अवाकाडो, ब्लूबेरी, या प्रत्येकामागे $1 बिलियन इंडस्ट्रीज आहेत, ज्यांचा एकच उद्देश आहे की तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हे नसलं तर आपलं हेल्थ आपल्याला मिळणारच नाही. पण सगळ्या आरोग्य संस्था आहेत, त्यापैकी कोणीही सुपर फूडची अधिकृत सायंटिफिक डेफिनेशन सांगितलेलीच नाही, कारण ती तशी अस्तित्वातच नाही. शरीर कुठल्याच एका सुपर फूडवर चालत नाही. ते संतुलित आहारावर, नियमित आपल्या तुमच्या लाईफस्टाईलवर आणि मजबूत पचनशक्तीवर चालतं. या तिन्ही गोष्टी आयुर्वेदात हजारो वर्षांपासून सांगितलेल्या आहेतच. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या अन्नाची जास्त जाहिरात करावी लागते ते खरं सुपर फूड नसतं. जे खरोखर तुमच्या शरीरासाठी उत्तम आहे ते आपल्या परिसरात, आपल्या घरात, आपल्या परंपरेत आधीपासून आहे. फक्त त्याचा नीट अभ्यास आणि वापर करायला हवा.